नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग बातमीनं करतोय, ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यासाठी आता मातोश्री येथून रवाना झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंचं आज मराठवाडा दौऱ्याला सुरुवात होती आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानाहून निघालेले आहेत. त्यांचा ताफा जो आहे तो थेट आता मराठवाड्याच्या दिशेने निघालेला आहे. ही आपण दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर जात असून काही सेकंदापूर्वीच ते मातोश्री या निवासस्थानाहून बाहेर पडलेले आहेत. मराठवाडा हा दौरा चर्चेचा विषय झालाय तो दौऱ्याच्या कालावधीमुळे, कारण उद्धव ठाकरेंचा संपूर्ण दौरा फक्त 2.5 तासांचा असणार आहे. दुपारी 12:15 वाजता उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून दुपारी 2:45 वाजता ते दौरा आटपून मुंबईला निघणार आहेत. त्यामुळे ते आता विमानतळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, आपण पाहतोय काही सेकंदापूर्वीच उद्धव ठाकरे मातोश्रीहून आता औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झालेले आपण पाहतोय. नक्कीच आपण बघतोय दृश्यांमध्ये स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यासाठी मातोश्री कलानगर इथून रवाना झालेले आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा जमीनदोस्त झालेला आहे आणि अशाच शेतकरी बांधवांशी संवाद साधण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. आज साधारणपणे 12:30 पाऊणच्या दरम्यान ते औरंगाबादमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. ऐन दिवाळीमध्ये या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता प्रशासनानं मदत जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा या संपूर्ण दौऱ्यादरम्यान केली जाणार आहे. मुळातच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा म्हणावा लागेल आणि औरंगाबादमध्ये आज अनेक पद्धतीने हा दौरा महत्त्वाचा असणार आहे, कारण ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत अजूनही घोषित झालेली नाही आणि ती लवकरात लवकर घोषित व्हावी यासाठी. अगदी बरोबर आहे आणि त्यासाठी आता औरंगाबादला सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे, कारण उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सुद्धा आपल्यासोबत आहेत. अब्दुल सत्तार यांच्याशी ते संवाद साधतायत. थेट सिद्धार्थकडे जाऊयात. दुष्काळची परिस्थितीबद्दल मी बोललो. आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करण्यामध्ये कुठंच नाही, परंतु केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे काही निकष असतात, नियम असतात. ह्या सर्व परिस्थिती पाहूनच निर्णय दिला जातो आणि मला वाटतं तशी परिस्थिती निर्माण झाली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील. उद्धव ठाकरेंनी आधी अशी फिरायची मेहनत घेतली असती तर कदाचित फुटले नसते. 2.5 वर्षामध्ये खरी शिवसेना आणि खरा शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलं असतं तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. आता फिरावं लागलं. आता फिरावंच लागलेलं. फिरल्याशिवाय तर होणारच नाही. आणि कधी मधी बसले तर लोक जे सोबत आहे तेही राहणार नाही. यांचे सोबतचे गेले तर मग पुढचं भविष्य काय राहील तुम्हाला माहित आहे. तुमचेच 22 आमदार जाणार अशी शक्यता वर्तवली. अरे आमचा 39 कधी झाले तर मी जे बोलत ते शरद द्यायला तयार आहे. 41 होतील, 45 होतील, 50 होतील, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. आणि ते जे मुंगिरी लाल के स्वप्ने, काही स्वप्न पाहू लागले बिचारे. आता हे स्वप्न पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नाही. ज्यावेळेस सर्व होतं त्यावेळेस सांभाळू शकले नाही. आता सर्व गेलं, आता पाहायला रस्त्यावर उतरले. चांगले उतरा, काम करा, लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरा, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्या आणि त्याच्यासाठी चांगल्या सूचना मांडा. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी एक सल्ला या ठिकाणी अब्दुल सत्तारांनी दिलेला आहे की उद्धव ठाकरे आधीच बाहेर फिरले असते तर लोक फुटली नसती आणि आता सुद्धा तुम्ही रस्त्यावर फुटलाय, मेहनत करा, घाम गाळा, रक्त आटवा अशा पद्धतीचा सल्ला दिला. तेव्हाच उद्धव ठाकरे गटाला पूर्वीचे दिवस येतील असं भाकीत अब्दुल सत्तार यांनी मांडलंय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधत होते. तर शेतकऱ्यांच्या समस्या 2.5 तासात कसं कळणार असा सवाल आता राजकीय वर्तुळात उमटू लागलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा 2.5 तासांचा दौरा हा आता चर्चेचा विषय झालेला आहे. उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यासाठी मातोश्रीहून रवाना झालेले आहेत.